नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आपण शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे आणि आजचा आपला विषय आहे मराठी। परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्टडी हेल्पर अकॅडमीचा जो ॲप आहे तो प्ले स्टोअरवर अवेलेबल झालेला आहे आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की जे विद्यार्थी 4th क्लासची शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहे तसेच जे विद्यार्थी 7th क्लासची शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहे, दोन्ही विद्यार्थ्यांकरिता आणि त्यातल्या त्यात जे विद्यार्थी स्पेशली इंग्लिश मीडियममधून परीक्षा देणार आहे त्या दोघांसाठी ही स्टडी हेल्पर अकॅडमीने कोर्स लॉन्च केलेला आहे। आणि तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की या ठिकाणी बघा 4th क्लासचा स्कॉलरशिपचा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि त्याची फीज आम्ही फक्त किती ठेवलेली आहे त्या ठिकाणी तर 500 रुपीज। आणि त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी 7th क्लासचा सुद्धा कोर्स लॉन्च झालेला आहे, त्याची फीज सुद्धा आम्ही किती ठेवलेली आहे या ठिकाणी 500 रुपीज। आणि बघा या ठिकाणी फक्त आम्ही 500 रुपीजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाममध्ये इन्क्लुडेड असणारे 4ही जे सब्जेक्ट आहे त्याची परिपूर्ण तयारी तुम्हाला आम्ही काय करू या कोर्स मार्फत करून देऊ। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी मी तुम्हाला काही मॅथचे व्हिडिओ प्रोव्हाइड केलेले आहे, परंतु बघा जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असतात त्यांना कठीण जाणारा विषय म्हणजे मराठी। कारण मराठी ही जरी आपली बोलीभाषा असली किंवा मातृभाषा असली तरी पण लिहित असताना मराठी आपल्याला काय वाटते त्या ठिकाणी किचकट वाटते। त्यामुळे खूपशा विद्यार्थ्यांना मराठी हा विषयच अवघड वाटतो। पण या अवघड विषयाला मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते त्या पद्धतीने एकदा अभ्यास करून बघा, म्हणजे नक्कीच तो विषय तुम्हाला काय वाटेल त्या ठिकाणी सोपा होऊन जाईल। बघा काय होतंय की जी आपली शिष्यवृत्ती परीक्षा आहे म्हणजे जी आपली स्कॉलरशिप एक्झाम आहे तर या ठिकाणी आपल्याला मराठीचा पेपर द्यावा लागणार आहे आणि ज्या वेळेला आपण मराठीचा सिलेबस बघतो तर त्या ठिकाणी बघा आपल्याला त्या ठिकाणी उतारावर आधारित प्रश्न, कवितावर आधारित प्रश्न, अशा प्रकारचे पॅटर्न्स काय असतील त्या ठिकाणी पेपरमध्ये विचारले जातील। परंतु बघा की ज्या वेळेला आपण मराठी विषयाचा अभ्यास करतो तर सगळ्यात जास्त जे वेटेज आहे ते कशाला दिलेलं आहे त्या ठिकाणी तर शब्दसंपत्तीला। आणि मग हा जो शब्दसंपत्ती टॉपिक आहे याच्यामध्ये कोणकोणते उपघटक त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे, मग या ठिकाणी येतो समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाला एक शब्द, अशा प्रकारचे खूपसे घटक या ठिकाणी काय केलेले आहे त्या ठिकाणी मराठी विषयामध्ये इन्क्लूड केलेले आहे। पण विद्यार्थी मित्रांनो बघा की आजपर्यंत आपण मराठी शिकत आलो, मराठी विषयामध्ये एखादी पाठ असला किंवा एखादी कविता असली तर त्यावर आधारित समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात, त्याच्यामुळे ते आपल्या थोड्याफार परिचयाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण जो मराठीचा घटक शिकणार आहोत तो म्हणजे आपला मनी। तर बघा मी तुम्हाला हे काय असते हे सगळं समजावून सांगते, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। तर बघा या ठिकाणी काय होतं की मराठी ही आपली बोलीभाषा असली किंवा मातृभाषा जरी असली तरी बघा पूर्वापारपासून मराठी भाषा ही खूप अलंकारिक आहे। म्हणजे त्या ठिकाणी मराठी बोलत असताना वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा काय केला जातो त्या ठिकाणी तर वापर केला जातो। आता बघा आज जो आपण घटक शिकणार आहोत तो घटक तुम्हाला समजलेलाच असेल, त्याचं जे हेडिंग दिलेलं आहे बघा ते काय आहे या ठिकाणी मनी। मग विद्यार्थी मित्रांनो मनी कशाला म्हणायचं हे समजून घेणं अगोदर गरजेचं आहे। तर बघा या ठिकाणी काय होतं की मन म्हणजे काय काय होतंय बघा की जीवनातील अनुभव, शहाणपणा आणि सत्य एका छोट्या लक्षात राहणाऱ्या वाक्यात सांगणाऱ्या शब्दांना मन म्हणतात। म्हणजे बघा काय होतं या ठिकाणी की दैनंदिन जीवनामध्ये जी आपण मराठी बोलत असतो ती ही मराठी बोलत असताना आपल्याला भाषेला अलंकारिक स्वरूप द्यायचं आहे किंवा जी मोठमोठी वाक्य आहेत त्यांना काय करायचं आपल्याला अगदी छोट्या शब्दात पुढच्याला समजेल या भाषेत जर सांगायचं असेल तर अशा वेळेला काय केलं जाते त्या ठिकाणी की बोलीभाषेमध्ये म्हणा किंवा दैनंदिन वापरामध्ये म्हणी काय केल्या जातात त्या ठिकाणी वापरल्या जातात। मग ही म्हण जी असते बघा यांचा उद्देश काय असतो तर एखाद्याचे विचार हे काय करायचे असेल त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडायचे असेल तर त्यावेळेला काय करतो बोलणारा आपल्या भाषेमध्ये आपल्या बोलण्यामध्ये काय करत असतो त्या ठिकाणी म्हणींचा वापर करत असतो। तसंच बघा बोलणे जास्त अर्थपूर्ण करण्यासाठी आणि एखादे तत्व, सल्ला किंवा अनुभव सांगण्यासाठी सुद्धा काय केलं जाते त्या ठिकाणी म्हणींचा उपयोग केला जातो। बघा तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही लहानपणी ती कोल्ह्याची गोष्ट ऐकली आहे का की एक कोल्हा असतो आणि त्याला खूप भूक लागलेली असते, तो काय करतो त्या ठिकाणी त्याला भूक लागलेली असल्यामुळे अन्नाच्या शोधामध्ये राणावणा तिकडे तिकडे फिरतो आणि जेव्हा त्याला पुढे काय दिसते एक द्राक्षाची वेल दिसते तर तो काय करतो त्या ठिकाणी पटकन तिथपर्यंत पोहोचतो। परंतु होतं काय की द्राक्ष हे काय असतात त्या ठिकाणी वेलीला लागलेली असतात आणि ते खूप उंचावर असतात। मग अशा वेळेला काय होते त्या ठिकाणी की खूप प्रयत्न करून सुद्धा कोल्याला ते द्राक्ष मिळतात का नाही,
म्हणजे त्याचे प्रयत्न काय होतात त्या ठिकाणी पूर्णपणे निष्कामी ठरतात. मग अशा वेळेला तो जो कोल्हा असतो तो शेवटी काय म्हणतो की द्राक्ष आंबट आहे आणि तो तिथून काय करतो त्या ठिकाणी निघून जातो. म्हणजे त्या ठिकाणी याच्यावरून बघा त्या ठिकाणी लोककथेमध्ये एक म्हण आलेली आहे. ती म्हण म्हणजे कोणती, तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हणजे बघा या ठिकाणी काय होतंय की वेगवेगळ्या कंडिशनमध्ये किंवा सिच्युएशन्समध्ये काय केलं जातात या ठिकाणी अशा प्रकारच्या म्हणी वापरल्या जातात. तुम्हाला आजीची गोष्ट माहीत असेल ना, किंवा आपल्या घरी सुद्धा आजी आजोबा असतात, ते काय करतात त्या ठिकाणी की त्यांचा जो चष्मा असतात ते डोक्यावर लावतात आणि बाळांनो माझा चष्मा हरवला, माझा चष्मा कुठे आहे शोधा, इकडे तिकडे ते पडापड करतात. पण मग बघा जेव्हा आपण त्यांच्यापाशी जातो आणि आपल्याला लक्षात येते अरे आजी आजोबांचा चष्मा तर त्यांच्या डोक्यावरच आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला आपण म्हणतो अगं आजी तुझा चष्मा तर तुझ्या डोक्यावरच आहे, त्यावेळेला आजी खुदकन असते आणि काय म्हणते, माझं नेहमी बाळा कसं होतं की काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे त्यांचं म्हणणं काय असते की गोष्ट तर माझ्या जवळच होती, परंतु मी काय करते त्याचा शोधाशोध जवळ न घेता इकडे तिकडे सैरावेरा बघते. म्हणजे बघा या प्रकारच्या ज्या बोलीभाषेमध्ये वापरल्या जाणारे शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणतो त्या ठिकाणी म्हणी म्हणतो. कधी कधी होतं ना की एखाद्या वेळेला आई आपल्याला सांगत असते बाळ असं करू नको, बाळ तसं करू नको, परंतु आपण काय करतो आईच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आई आपल्याला सांगत असते की अंघोळ केल्यानंतर टॉवेल वाळू घालायचा, बुटं नीट जागेवर ठेवायची, पण आपण ते करतो का? आपण वारंवार त्यात चुका करत असतो. मग आईला एखाद्या दिवशी राग आला की आई म्हणते ना त्या ठिकाणी की पळसाला पानं तीनच, किंवा कधी कधी काय म्हणते माहिती आहे ना ते की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. म्हणजे ह्या जे आहे बघा ज्या दैनंदिन गोष्टीमध्ये काय करतो, दैनंदिन जीवनामध्ये आपण जे बोलीभाषेमध्ये आपली आई आजी वापरते ह्या सगळ्या म्हणी आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणी या टॉपिकवर मराठीमध्ये प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणी माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा असं सगळं तुम्हाला माहीत असेल त्यावेळेलाच तुम्ही प्रश्न काय करू शकाल त्या ठिकाणी नीट प्रकारे सोडवू शकाल. आणि माझी खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणी हा टॉपिक जो आहे तो तुमचा काय होऊन जाईल त्या ठिकाणी क्लिअर होईल. तर बघा मी तुम्हाला पुढे काही म्हणी समजावून सांगते. तर तुम्ही काय करायचं आहे, मी दिलेल्या म्हणी यांचा तर अभ्यास करायचाच आहे. परत व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला काही म्हणी प्रोव्हाइड करतो, PDF फाईलमध्ये काही म्हणी प्रोव्हाइड करू. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा मन ज्या वेळेला तुम्ही आठवण करताय तर त्याचा अर्थ समजत त्याला आठवण करा. कारण पेपरमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे मी तुम्हाला पुढे समजावून सांगणार आहे. म्हणजे एखादी मन फक्त पाठ करून होणार नाही, तर त्याचा अर्थ सुद्धा माहीत असणं त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे. कधी कधी पेपरचा जो पॅटर्न असतो तो वेगवेगळ्या प्रकारे विचारला जातो. पेपरमध्ये प्रश्न कसाही विचारू द्या, तुम्ही त्यासाठी कसले असले पाहिजे त्या ठिकाणी तयार असले पाहिजे. तर चला मी तुम्हाला काय करत आहे या ठिकाणी समजावून सांगत आहे. बघा या ठिकाणी आपल्याला हे तर समजलेलं आहे की म्हणी कशाला म्हणतात. तर आपण आता पुढे बघूया काही म्हणी. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला समजेल आणि तुम्हाला सोपे जाईल अशा काही म्हणी निवडून आणलेल्या आहे. कारण खूपशा विद्यार्थ्यांना म्हणी म्हणजे काय हेच माहीत नाही. मग त्या ठिकाणी दैनंदिन भाषेमध्ये ज्या म्हणी वापरल्या येतात त्या म्हणी मी काय करते तुम्हाला समजावून सांगते. बघा पहिली जी म्हण आहे ती कोणती आहे त्या ठिकाणी, अति तेथे माती. म्हणजे बघा तुम्ही ऐकलं सुद्धा असेल किंवा आपले जे मराठीचे पाठ असतात त्या ठिकाणी कधी कधी या म्हणीचा उल्लेख सुद्धा येतो. आता अति तेथे माती म्हणजे काय होतं रे, की बघा एखादी गोष्ट कोणतीही काय करायची नाही त्या ठिकाणी जास्त करायची नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अतिरेक करतो तर ते काय होते आपल्यासाठी वाईटच ठरते. एखाद्या वेळेला काय होतं रे की एखादी गोष्ट आपण सांभाळून घेण्यासाठी खोटं बोलतो, परंतु काय करावं लागते की ती गोष्ट सांभाळून घ्यायसाठी आपल्याला दुसरं खोटं बोलावं लागतं, मग ती गोष्ट सांभाळण्यासाठी तिसरं, आणि असं करता करता एखाद्या दिवशी काय होते बघा की आपल्याला आईला म्हणा किंवा आपल्या शिक्षकांना म्हणा की त्यांना हे माहीत पडतं की आपण खोटं बोललेलं, आणि मग त्यावेळेला ते आपल्याला काय करतात त्या ठिकाणी पनिशमेंट देतात. मग काय होते या ठिकाणी बघा की एखाद्या वेळेला खोटं बोललं वेळ मारून न्यायसाठी तर ठीक आहे, मग वर जर तुम्ही हीच क्रिया वारंवार करताय तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. म्हणजे बघा या कंडिशनमध्ये काय होते की खूप जास्त केल्याने नुकसान होते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नसतो. आणि अशी ज्या वेळेला वेळ येते बघा तर त्या वेळेला त्या ठिकाणी अति तेथे माती या प्रकारची काय केली जाते त्या ठिकाणी म्हण वापरली जाते. आता दुसरी म्हण बघा की काय म्हटलेलं आहे, जशी करणी तशी भरणी. ही म्हण आपल्या परिचयाची असू शकते. कारण बघा आपली आई आपल्याला म्हणत असते ना की बाळा चांगलं वाग, किंवा आपले शिक्षक सुद्धा आपल्याला सांगत असतात की चांगलं वाग, कारण तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी वापस मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण जमिनीमध्ये जसं बी पेरतो तसं झाड उगवते. जर आपण बी पेरतानाच ते काय असेल त्या ठिकाणी चुकीचं असेल, किडेलं असेल, मग चांगलं झाड उगवणार आहे का किंवा चांगलं फळ त्याला लागणार आहे का? नाही ना. मग अशामुळे बघा
तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलं जाते की आयुष्यामध्ये जे तुम्ही कर्म करता ते कसे केले पाहिजे, तुम्ही चांगले केले पाहिजे. म्हणजे आज होईना उद्या होईना, तुम्ही जर चांगले कर्म कराल तर त्याचे फळ नक्कीच तुम्हाला काय मिळेल, चांगले मिळेल. पण काय होते की एखादी गोष्ट तुम्ही वागत असताना चुकीची वागली, तात्पुरती तुम्हाला वाटत जरी असलं की ही गोष्ट तर अरे याच्याने माझा फायदा होता, पण असं होतं का, नाही. म्हणजे पुढे जाऊन कधी ना कधी तुम्हाला त्या गोष्टीचं काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी भरपाई द्यावीच लागणार आहे. म्हणून बघा या ठिकाणी कधी कधी आपल्याला ह्या गोष्टी समजवण्यासाठी काय म्हटलं जाते की जशी करणी तशी भरणी. म्हणजे सगळ्यांना बघा काय करायचं आहे आपल्याला, तर चांगलंच वागायचं आहे. कारण आपण जसं वागू तसं आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणी फळ मिळेल. पुढे बघा इथे काय सांगितलंय की तिसरी जी आपली म्हण आहे ती काय आहे, थेंबे थेंबे तळे साचे. आता थेंबे थेंबे, थेंब आपल्याला माहिती आहे की पाण्याचं थेंब असते आणि यांचं म्हणणं कसं आहे की थेंबे थेंबे तळे साचे. काय होत आहे की याचा अर्थ बघा की थोड्या थोड्या प्रयत्नांनी मोठे काम होते. बघा एखादी कोणतीही गोष्ट पूर्ण होणार आहे का एक साथ. म्हणजे जर मी तुम्हाला आत्ताच उदाहरण द्यायचं झालं की मराठी विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा बघा म्हणी पाठ करायची आहे. मी तुम्हाला म्हटलं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला खूपशा म्हणी प्रोव्हाइड करणार. तुमच्याजवळ एखादी टेक्स्टबुक असेल जर त्याच्यात तुम्ही बघितलं तर खूपशे म्हण पण एकाच दिवशी पाठ करायला बसलं आणि मला सगळं पाठ होईल ना, मी पेपरमध्ये जाऊन सगळं बरोबर सोडेल, असं होणार आहे का बाळांनो, असं नाही होईल ना. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, दिवसाच्या दररोजच्या 2 किंवा दिवसाच्या दररोजच्या 5 याप्रमाणे पाठ करत जावं लागेल. आणि असं करता करता काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की अरे अख्ख्या तर म्हणी मला पाठ झालेले आहे. म्हणजे असं असते की अभ्यास आपण ज्या वेळेला थोडा थोडा करतो तर काही दिवसांनी तो काय होतो, त्या ठिकाणी पूर्ण होतो. किंवा एखादी आपल्याला वस्तू घ्यायची आहे, मग आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी, जर आपल्याकडे पैसा आहे पण तो तितका पुरेसा नसेल तर दररोज थोडा थोडा आपण जर पैसा साठवला तर त्या ठिकाणी एखादी वस्तू घेण्याकरिता तो पैसा आपल्याजवळ काय होतो, त्या ठिकाणी पूर्णपणे साचला जातो. म्हणजे तुम्हाला समजलेलं असेल ना की थेंबे थेंबे तळे साचेल. म्हणजे काय करायचं, आपल्याला थोडं प्रयत्न करायचा आहे, पण थोड्या प्रयत्नांनी ते काम काय होईल तुमचं, त्या ठिकाणी पूर्ण होईल. तुमच्या लक्षात येत असेल. आता बघा या ठिकाणी पुढची जी म्हण आहे ती काय आहे, त्या ठिकाणी नाचता येईना अंगण वाकडे. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी कोल्ह्याची गोष्ट सांगितली होती ना, म्हणजे तसंच आहे की त्याला तर द्राक्ष मिळत नाही आणि शेवटी तो काय करतो, द्राक्षांना चांबट म्हणतो आणि चालला जातो. म्हणजे गोष्ट कशी आहे बघा या ठिकाणी की स्वतःची चूक आहे आणि ती त्याला लपवायची आहे आणि अशा कंडिशनमध्ये तो काय करतो, त्या ठिकाणी दुसऱ्यांवर दोष टाकतो आणि निघून जातो. म्हणजे बघा नाचता येईना अंगण वाकडे. खूपदा असं होतं बरं, म्हणजे लोकांची ही प्रवृत्तीच असते की लोक काय करतात, त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीचा दोष स्वतःवर येऊ देत नाही, ते दुसऱ्यावर दोष टाकतात आणि काय करतात, स्वतः बरोबर आहे असं म्हणून निघून जातात. मग अशा वेळेला बघा ही म्हण तुमच्या काय येईल, त्या ठिकाणी उपयोगात येईल. तुम्हाला काय करायचंय बघा, अर्थ आणि म्हण हे दोघंही काय करायचे, लक्षात ठेवायचे. कारण पेपरमध्ये बघा यांना तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी उपयोगात आणायचं आहे. पुढे बघा दुरून डोंगर साजरे. ही म्हण सुद्धा आपल्या त्या ठिकाणी परिचयाची असेल. विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय होतंय त्या ठिकाणी की पहिल्यांदा तुम्ही मराठी या विषयाचा काय करत असाल, शिष्यवृत्तीच्या दृष्टीने अभ्यास करत असाल. त्यामुळे तुमच्या हा जो भाग आहे हा काय असेल, त्या ठिकाणी परिचयाचा जरी नसला तरी बघा या ठिकाणी जास्तीत जास्त वापरण्यात येणारी ही म्हण आहे की दुरून डोंगर साजरे. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे की दुरून सर्व काही चांगले दिसते पण जवळ गेल्यावर काय होते, त्या ठिकाणी आपल्याला सत्य परिस्थितीची जाण होते. की आपल्याला कसं वाटते रे, एखाद्याच्या घरामध्ये त्याच्याजवळ खूप पैसा आहे, त्याच्याकडे खूप सुख आहे, माझ्याकडे तर काहीच नाही. पण ज्या वेळेला बघा एखाद्याच्या घरी आपण जेव्हा जातो तर आपल्याला असं लक्षात येते अरे पैसा जरी असला तरी त्याच्याकडे समाधान नाही. म्हणजे काय होते की आपण फक्त लोकांच्या दिसण्याकडे लक्ष देतो पण खरी कंडिशन काय आहे हे आपण बघतच नाही. म्हणून या ठिकाणी बघा या वेळेला आपण काय करू शकतो, ही म्हण वापरू शकतो की दुरून डोंगर साजरे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट दुरून जरी चांगली वाटत असली तरी होऊ शकते त्या ठिकाणी सत्य परिस्थिती वेगळी आहे. किंवा आपण जेव्हा त्याच्या जवळ जातो, प्रत्यक्ष स्थितीचा अनुभव घेतो, त्यावेळेला लक्षात येते की अरे हे तर असं नाही. म्हणजे त्या ठिकाणी बघा आपल्याला फक्त दूरच्या गोष्टी चांगल्या वाटतात, जवळून बघितलं की ते काय सगळं असते त्या ठिकाणी बोंब असतो. बघा इतक्या म्हणी तुम्हाला समजलेल्या असेल. काय करायचंय, मी तर तुम्हाला ज्या म्हणी समजावून सांगत आहे त्याचा तर अभ्यास करायचा आहे. मुद्दाम मी तुम्हाला समजावून सांगत असताना काय करताय, त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीसोबत त्याला जोडण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुमच्या ही मन लक्षात राहील. पुढे पण तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायचं, याच प्रकारच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी तयार करून त्या ठिकाणी त्याला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. तर बघा आता या ठिकाणी मी पुढची म्हण तुम्हाला समजावून सांगते. पुढची जी म्हण आहे ती काय आहे, पुढची जी म्हण आहे बघा ती काय आहे, आपलं शेपूट आपणच हलवू नये. आता खरं तर माहिती आहे का लोकांची ही प्रवृत्ती आणि लोकांना सवय असते बघा की आपलं कसं असते की आपण थोडे जरी काम केलं चांगलं की आपल्याला काय असतं त्या ठिकाणी ते जे म्हणतात ना आपली स्तुती आपण करणे. म्हणजे मी असं केलं रे बाबा, मी तसं केलं रे बाबा, म्हणजे बडाई का मारणं.
हा जो विषय असतो ना, हा लोकांमध्ये खूप चालतो. पण असं करणं बरोबर वाटते का? म्हणजे जर खरंच बघा की आपण एखादी चांगलं काम केलेलं असेल तर लोकांनी आपल्याबद्दल 2 शब्द चांगलं बोलणं गरजेचं आहे, आणि आपणच आपली जर स्तुती करत आहोत तर याच्यामध्ये काही अर्थ आहे का? नाही ना. मग ज्या वेळेला काही समाजामध्ये लोक असे असतात की ते स्वतःच्याच काय करतात त्या ठिकाणी बड्या मारत असतात, मग त्या लोकांना उद्देशून असं म्हटलं जाते की आपलं शेपूट आपणच हलवले. म्हणजे जर तुम्ही खरंच चांगलं काम करताय तर लोक करणार ना तुमची स्तुती. तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी काय करण्याची गरज नाही, त्या ठिकाणी आपलं शेपूट हलवून घेण्याची गरज नाही. लक्षात आलं असेल तुम्हाला. बघा पुढची जी म्हण आहे ती काय दिलेली आपल्याला त्या ठिकाणी, की चोराचे उलटे बोंबा. आता या ठिकाणी बघा, चूक केलेला माणूसच उलट इतरांवर आरोप करतो. म्हणजे कधी कधी होते ना, आता आपल्याला माहित आहे की आपलं काहीतरी चुकलं आणि आपण जेव्हा काय करतो त्या ठिकाणी शाळेतून म्हणा किंवा कुठेतरी जाऊन घरी येतो, आपल्याला माहित आहे की आता आपलं काहीतरी चुकलेलं आहे. मग आई आपल्याला ओरडण्याच्या पहिले आपणच आरडाओरडा करायला सुरुवात करतो. म्हणजे कधी कधी काय होते माहिती आहे का, आपल्याला माहिती आहे आपली चूक आहे, पण आपल्याला आपली चूक त्यांना काय करायची आहे त्या ठिकाणी लपवायचे. अशा वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी, की नाही बाबा माझं तर असं नव्हतं, माझ्या मित्रांनी मला सांगितलं, मी तर घरी लवकरच येणार होतो पण त्यांनी मला थांबवलं. म्हणजे बघा, घरी यायला उशीर आपल्याला झाला आणि आपण दोष कोणावर टाकतो त्या ठिकाणी, मित्रांवर किंवा मग त्या ठिकाणी दुसऱ्यांवर. मग अशा वेळेला काय होते त्या ठिकाणी, की चोरांच्या उलट्या बोंब असं म्हटलं जाते, की त्याचा दोष असू नये तो काय करतो, आपला जो काय आहे त्या ठिकाणी आरोप आहे तो काय करत असतो त्या ठिकाणी इतरांवर टाकतो. लक्षात आलं असेल बाळांनो तुम्हाला. बघा पुढची जी म्हण आहे ती काय दिलेली आपल्याला, बुडत्याला काडीचा आधार. आता या ठिकाणी बुडत्याला काडीचा आधार काय होतंय बघा, की एखादी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एखादी व्यक्ती खूपच संकटात सापडलेला आहे, किंवा कधी कधी काय होते एखाद्याचं खूप नुकसान होऊन जातं, मग त्याच्या घरी खायला प्यायला सुद्धा वांदे येतात. पण कधी कधी काय होते बघा, की एखादी व्यक्ती त्याच्या मदतीला धावून येतो आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्याला काय होतं त्या ठिकाणी पूर्व परिस्थितीमध्ये येण्यासाठी मदत होते. मग अशा वेळेला काय म्हटलं जाते बघा, की अत्यंत संकटात छोटी मदतही उपयोगी पडते. म्हणजे बघा त्याची परिस्थिती खूप खालावलेली होणार होती, जर एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या परिस्थितीत त्याला थोडीही मदत मिळाली नसती तर तो पूर्णपणे खचून गेला असता. मग अशा वेळेला बघा बुडत्याला काडीचा आधार काय होतो त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतो. तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती कधी कधी तशीच होते ना, की खूप कमी पाऊस पडला की त्यांचं खूप नुकसान होतं. मग अशा वेळेला सरकार काय करते, त्यांना मदत देते. आपल्याला माहिती आहे ती मदत खूप काही जरी नसली तरी पण काय होते, तेवढ्या पुरतं त्याची परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी ते त्याला आवश्यक असते ना. म्हणून मग त्या ठिकाणी काय म्हटलं जाते, की बुडत्याला काडीचा आधार. म्हणजे एखाद्याला आपण केलेली छोटीशी मदत सुद्धा त्याचं काय करू शकते त्या ठिकाणी, जीवन बदलू शकते. चला पुढचं बघा त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, घरचा आहेर. आता या ठिकाणी बघा तुम्हाला माहित असेल ना, की लग्न समारंभ वगैरे असते त्याच्यामध्ये आहेर वगैरे हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो. आता काय होते बघा या ठिकाणी, की घरचा आहेर ज्या वेळेला म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी काय होते याचा अर्थ, की जवळचेच त्रास देतात. म्हणजे कधी कधी होतं ना, की आपल्याला एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्या जवळच्या लोकांची मदत हवी असते, पण आपले जवळचे लोक आपल्या मदतीला कधीच धावून येत नाही. ते काय करतात, उलट आपले पाय खिचण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला जे रक्ताची नाती नसतात, जे दूरचे संबंध असतात, कधी कधी काय होतात ते लोक आपल्या मदतीला धावून येतात. म्हणजे आपल्याला अशी अपेक्षा असते की अरे हे तर आपले फॅमिली मेंबर आहे, आपल्या जवळचे, यांनी आपल्याला मदत करायला पाहिजे. पण असं होतं का कधी कधी, तर नाही. मग तेच लोक काय करतात, आपल्याला उलट त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेला काय केली जाते, घरचा आहे ही म्हण त्या ठिकाणी वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे जी म्हण दिलेली आहे, की एक ना धड भाराभार चिंध्या. हे तर मला खूप आवडते. कारण बघा या ठिकाणी मी पण ज्या वेळेला त्या ठिकाणी शब्दांचा प्रयोग करते तर त्यावेळेला ही म्हण माझ्याही बोलण्यामध्ये येते. कारण काय असते बघा, की मलाही असं वाटते की कोणतेही काम काय केलं पाहिजे त्या ठिकाणी नीटनेटकं केलं पाहिजे. पण आपण काय करतो, एक साथ 4 काम करायला जातो आणि याही कामात लक्ष नाही त्याही कामात लक्ष नाही, आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय होते, की कोणतंच काम पूर्ण होत नाही आणि मग एक ना धड भारभार चिंध्या. म्हणजे इथे बघा तुमच्या लक्षात येत असेल की इथे काय म्हटलंय, एक ना धड भाराभार चिंध्या. म्हणजे काहीही नीट न होणे, कामात एक संधता नसणे. म्हणजे बघा जर आपल्याला काय होत असेल त्या ठिकाणी, की सिच्युएशन हँडल होत नसेल ना, तर आपण 4-5 कामं एकसाथ करायचीच नाही. कारण काय होणार आहे, की हे पण मी करेन, ते पण मी करेन, ते पण मी करेल असं आपल्याला वाटते, परंतु त्या ठिकाणी आपण काय करू शकत नाही, ते काम परिपूर्ण करू शकत नाही आणि मग कोणतंच काम वेळेच्या आत होत नाही. म्हणून त्या ठिकाणी बघा अशा परिस्थितीमध्ये एक ना धड भारभार चिंध्या असं काय करतो आपण त्या ठिकाणी म्हणतो. आलं असेल बाळांनो तुमच्या हे लक्षामध्ये. बघा पुढची जी म्हण दिलेली आहे ती काय दिलेली आहे आपल्याला, आंधळ्याच्या हाती काठी. म्हणजे याचा अर्थ काय दिलेला आहे बघा, ज्याला काहीच कळत नाही त्याला साधे साधनही उपयोगी पडते. म्हणजे कधी कधी बघा काही माणसे असे असतात, साधी भोळी असतात, की त्यांना
परिस्थितीची जाण नसते, समाजाची जाण नसते, पण अशा वेळेला जर आपण त्यांना काय केलं, थोडाही जरी आधार दिला तरी ते लोक काय करू शकतात त्या ठिकाणी, तर पुढे जाऊ शकतात. म्हणजे या प्रकारच्या बघा, ह्या तुम्हाला मी काय केलेले या ठिकाणी म्हणी समजावून सांगितलेले आहे. बाळांनो, हे तुम्हाला समजलेलं असेल आणि तुम्हाला सांगत आहे बघा की इतक्या म्हणी करणं म्हणजे पेपरमध्ये पास होऊ असं नाही होणार आहे, परंतु तुम्हाला पॅटर्न लक्षात आला पाहिजे. त्या ठिकाणी म्हणींचा अभ्यास कसा करायचा, त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा, या दृष्टीने मी तुम्हाला आतापर्यंत काय करत आलेले, या ठिकाणी म्हणींचं एक्सप्लेनेशन करत आलेली आहे. तुम्हालाही काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला एक्स्ट्रा ज्या मनी प्रोव्हाइड करणार आहोत त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. आता बघा, हे तुम्हाला समजलेलं असेल, पण फक्त मनी पाठ करून होणार नाही, तर पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न याच्यावर विचारण्यात येतात हे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला हे समजेल तर पुढच्या वेळेला मनी पाठ करत असताना तुम्हाला त्या प्रश्नांना अनुसरून काय करायचं आहे, त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर चला आपण पुढे जाऊया. मी पुढचं तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगते. बघा, पेपरमध्ये येणारे जे प्रश्न आहे हे या पद्धतीचे असू शकतात, कारण परीक्षा ही विद्यार्थ्याची 4थीची असू द्या किंवा 7वीची असू द्या, काय होणार आहे त्या ठिकाणी मराठी विषयामध्ये म्हणी या घटकावर पेपरमध्ये प्रश्न राहणारच. विद्यार्थी इंग्लिश मिडियमचा का असो ना, मराठी मिडियमचा का असो ना, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ उपयोगाचा आहे. बघा, प्रश्न कशा प्रकारचे आहे की वाक्य पूर्ण करा आणि योग्य मन वापरून. म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी की तुम्हाला बघा अर्थ दिलेला आहे आणि तो अर्थ समजून घेऊन त्या ठिकाणी नेमकी कोणती म्हण येईल हे काय करायचं आहे त्या ठिकाणी भरून काढायचं आहे. काय म्हणते, जास्त पदार्थ खाल्ले आणि तब्येत बिघडली. बघा, आता काय होतंय की अति जास्त पदार्थ खाऊन गेले आणि तब्येत बिघडली, मग याला साजेशी म्हण कोणती आहे त्या ठिकाणी, तर अति तेथे किंवा अति तिथे काय होते त्या ठिकाणी, माती. म्हणजे ही जी म्हण आहे बघा, या ठिकाणी या अर्थाला जुळून येणार आहे. कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की ज्या वेळेला आपण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करतो तर शेवटी त्याची काय होते त्या ठिकाणी, माती होते. यांनी काय केलं, खूप जास्त खाऊन घेतलं आणि त्याची तब्येत बिघडली. म्हणजे तिथे काय म्हण लागेल त्या ठिकाणी, अति तेथे माती. इथे अति तेथे माती करा किंवा अति तिथे माती, कसंही केलं तरी त्या ठिकाणी चालेल. बघा, आता आणि तुम्हाला ऑप्शन दिलेलीच असतात, त्या ऑप्शनमधून तुम्ही काय करू शकता, योग्य आन्सरला सिलेक्ट करू शकता. पुढे बघा काय म्हटलेलं आहे की लहान सहान बचत करून त्याने सायकल घेतली. मग अशी तुम्हाला सांगितलं होतं ना मी की आपण काय केलं, दररोजचा थोडा थोडा अभ्यास केला की आपला अभ्यास पूर्ण होतो. थोडे थोडे पैसे जमा केले की एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्याजवळ पैसा एकत्रित येतो. तसं बघा, त्यांनी काय केलेलं आहे, सायकल घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी लहान लहान बचत केली आहे. म्हणजे इथे लागणारी म्हण कोणती असेल त्या ठिकाणी, तर थेंबे 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 तळे साचे. म्हणजे ही जी म्हण आहे बघा, ही या ठिकाणी योग्य या पर्यायासाठी असणारी म्हण आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं असेल की तुम्हाला ज्या प्रकारचे काय दिलेले आहे त्या ठिकाणी अर्थ दिलेले आहे त्याला अनुसरून मी काय करत आहे त्या ठिकाणी म्हण सांगत आहे. पुढे बघा, त्याने चुकीचे काम केले आणि दोष इतरांना दिला. म्हणजे एखाद्याने चुकीचे काम केले आणि दोष इतरांना दिले. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काय असते त्या ठिकाणी, नाचता येईना. म्हणजे काय असते त्या ठिकाणी, त्या व्यक्तीला स्वतःला काय करता येत नाही, तर ते काम जमत नाहीये आणि मग तो काय करतो त्या ठिकाणी, नाचता येईना आणि तो दोष दुसऱ्यांना देतो. म्हणजे काय म्हणतो त्या ठिकाणी, अंगण वाकडे. तर ही म्हण काय होईल या ठिकाणी, या प्रश्नाचं उत्तर असेल. परत बघा या ठिकाणी, तू आज जे करशील त्याचा परिणाम उद्या दिसेल. म्हणजे काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी, जशी करणी तशी काय असते त्या ठिकाणी, भरणी. जशी करणी तशी भरणी. म्हणजे बघा या ठिकाणी काय होत आहे की हे जे तुम्हाला अर्थ दिलेला आहे त्यांना काय करायचे, आपल्याला योग्य साजेशी अशी म्हण शोधून काढायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जेव्हा पेपरमध्ये येतील तर तुम्हाला 4 ऑप्शन ऑलरेडी तिथे दिलेले असतात. पण आपल्याला काय होतं की त्या ठिकाणी योग्य अर्थाची म्हण माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणींचा काय करायचं, चांगला अभ्यास करायचा आहे. म्हणजे पर्यायातून तुम्हाला काय करायचे, योग्य म्हण शोधायची आणि त्या ठिकाणी वाक्य काय करायचं आहे त्या ठिकाणी किंवा म्हण पूर्ण करायचे. म्हणजे या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. हा पॅटर्न तुमच्या लक्षात आलेला असेल. बघा आता मी तुम्हाला त्या ठिकाणी नेक्स्ट पॅटर्न समजावून सांगते की पेपरमध्ये आणखी कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे कधी कधी काय होते की आपल्याला सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना तयार राहावं लागते. वेळेवर जर प्रश्नाचा पॅटर्न बघितला तर आपण कन्फ्यूज होतो. असं होऊ नये म्हणून मी सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला काय करते, एक्सप्लेन करते. बघा इथे काय म्हटलेलं आहे की तो इतका शहाणपणा करतो की कामच होत नाही. आता तुम्हाला बघा अर्थही दिलेला आहे आणि त्या ठिकाणी 4 म्हणी दिलेल्या आहे आणि या 4 म्हणीमधून तुम्हाला काय करायचं आहे की या अर्थाला साजेशी अशी म्हण शोधून काढायची आहे. बघा तो इतका शहाणपणा करतो की कामच होत नाही. आता बघा या अर्थाला साजेशी अशी म्हण कोणती आहे तर आपण ऑप्शन वाचूया. काय म्हटलेलं आहे की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. पुढे काय म्हणते, आधी पोटोबा मग विटोबा, कामापुरतं मामा, कान देणे मशाचे.
आता बघा या ठिकाणी कामापुरतं मामा म्हणजे काय होतं त्या ठिकाणी की लोक काय करतात, फक्त काम होतपर्यंत गोड गोड बोलतात आणि मग ते काय करतात, निघून जातात. आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे काय होते की आपण पहिले आपलं पोट भरायचं आणि मग काय करायचं, कामाला लागायचं. नाहीतर मग कामामध्ये आपलं लक्ष लागतं का, तर नाही. मग आता इथे कान देणे मशाचे, तर हे पण बरोबर वाटत नाही. म्हणजे इथे बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हे ऑप्शन क्रमांक फर्स्ट, म्हणजे काय होते की अतिशहाणा त्याचा काय होतो त्या ठिकाणी, बैल रिकामा, हे या ठिकाणी बरोबर असं आन्सर आहे. पुढे बघा, त्या दोन्ही वाटा कठीण आहेत, कुठे जावे ते ठरतच नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही एक सिच्युएशन दिलेली आहे की काय म्हटलेलं आहे बघा, की दोन्ही वाटा कशा कठीण आहे, म्हणजे इकडे जावं की तिकडे जावं याच्यामध्ये आता काय होतंय त्या ठिकाणी कन्फ्युजन क्रिएट होत आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये बघा आपल्याला त्या ठिकाणी मन कोणती, तर इथे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय असेल, ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे इकडे आड तिकडे वीर, इकडे संकट तिकडे संकट, इकडेही कठीण आहे तिकडे कठीण आहे, कुठे जावं हे काही मला समजत नाही. म्हणजे या प्रकारचं काय आहे या ठिकाणी ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असेल, फर्स्ट असेल. तर बघा आपण आता त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑप्शन नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर 3. हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, त्या ठिकाणी काय दिलेलं आहे की ती नेहमीच गरज असली तरच संपर्क करते. आता बघा काही काही लोक असतात की कधी आपली आठवण पण करणार नाही, पण त्यांना पैशाची गरज पडली म्हणा किंवा आपल्याकडून त्यांचं जर काही काम असेल तर ते लोक आपल्या घरी येतील, आपल्याशी गोड गोड बोलतील, मग आपली विचारपूस करतील. मग अशा वेळेला बघा या ठिकाणी कोणती म्हण त्या ठिकाणी योग्य ठरेल, तर बघा काय म्हटलंय, गर्वाचे घर खाली, हे बरोबर वाटते का, नाही. काखेत कळसा गावाला वळसा, हे तर काय असते की एखादी वस्तू हरवली आणि आपल्या जवळच असते पण आपण आरपार शोधतो, मग ते पण बरोबर वाटत नाही. मग बघा या ठिकाणी काय होते की कामापुरतं मामा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपलं काम असेल तर लोक गोड गोड बोलतात, आपल्याशी संपर्क सांगतात. तर म्हणजे हा जो तिसरा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल त्या ठिकाणी, तो ऑप्शन नंबर फर्स्ट. पुढे बघा, तो स्वतःचा चुकीचा म्हणजे काय म्हटलेलं आहे की तो स्वतःच चुकीचा आहे पण तो दोष काय करतो त्या ठिकाणी इतरांवर टाकतो. आता बघा, जशी करणी तशी भरणी, हे नाही वाटत ना बरोबर, कारण आपण जशी कर्म करू तशी आपल्याला फळ मिळते, पण तो आणि हा अर्थ जुळत नाही. आता बघा, नाचता येईना अंगण वाकडे, हे एक आहे. परत अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता या ठिकाणी बघा, अतिशहाणा हा बैल रिकामा जरी म्हण असली तरी या अर्थाला साजेशी ही म्हण नाही. हेही उत्तर नाही, हेही उत्तर नाही. खाई तो पडतो तेही उत्तर नाही. म्हणजे काय असेल त्या ठिकाणी, ऑप्शन नंबर सेकंड, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, की तो स्वतःच चुकीचा आहे पण तो काय करतो त्या ठिकाणी, दोष काय करतो त्या ठिकाणी इतरांवर टाकतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो. बघा मी तुम्हाला ज्या प्रकारचे प्रश्न सांगत आहे त्या प्रकारच्या विविध क्वेश्चन तुम्हाला काय करण्यात येईल त्या ठिकाणी विचारण्यात येईल. तर या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. आता बघा मी तुम्हाला पॅटर्न आणखी चेंज करून सांगत आहे. म्हणजे पेपरमध्ये काय होतात की वेगवेगळ्या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता काय होतंय बघा या ठिकाणी की दिलेल्या अक्षरापासून योग्य म्हण बनवा. म्हणजे ज्या वेळेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन ऑब्झर्व केले गेले तर मला असंही लक्षात आलं की तुम्हाला डायग्रामॅटिक क्वेश्चन दिलेले असेल, म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळे डायग्राम्स दिलेले आहे किंवा मग अशा प्रकारे तुम्हाला काय केलेलं आहे की काही अक्षरं दिलेली आहे आणि या अक्षरांना जोडून तुम्हाला काय करायचे आहे त्या ठिकाणी योग्य मन बनवायचे आहे. तसं जर बघा हा प्रश्न थोडासा डोक्याला ताण देण्यासारखा आहे, कारण काय होते की अर्थ दिलेली आहे मन शोधा, मन दिलेली आहे अर्थ शोधा. थोडंफार जर आपण अभ्यास केला ना तर आपल्या लक्षात पण येऊन जातं, परंतु हा जो पॅटर्न आहे तर याची स्टडी आपल्याला करावी लागेल. जोपर्यंत तुम्हाला अशा विविध आणि खूप साऱ्या म्हणी पाठ राहणार नाही तोपर्यंत आपल्याला सुचणारच नाही. आपल्याला काय होतं की या ठिकाणी दिलेले जे शब्द असतात त्या शब्दांना पहिल्यांदा वाचावं लागते नीट आणि आपल्याला हे मनातल्या मनात तरी ठरवावं लागेल की अरे हे शब्द नेमके कोणत्या मनीमध्ये होते आणि त्यानुसार तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले असतात त्याच्यातून ती मन काय करायची शोधून काढायची आहे. तर बघा या ठिकाणी काय होते की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की काही शब्द दिले म्हणजे काही अक्षरं दिलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, यांना जोडून काय करायची आहे त्या ठिकाणी तर मन बनवायची आहे. तर पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर काय करावं लागेल, चांगला म्हणींचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे दररोजचे का होईना तुम्ही 5 तरी म्हणी पाठांतराला घ्या. दररोजचे 5 करता करता तुमच्याजवळ एक चांगला संग्रह निर्माण होईल आणि मग अशा प्रकारचे प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय करू शकाल त्या ठिकाणी नीटपणे देऊ शकाल. तर बघा मी तुम्हाला सांगते की काय होते रे, किती शब्द दिलेले आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 12 शब्दांनी बनलेली ती म्हण आहे. तर काय होईल त्या ठिकाणी, काय होऊ शकते बघा. आपल्याला जर या ठिकाणी तुम्ही बघाल तर ती जी म्हण आहे ती कोणती आहे या ठिकाणी, तर काखेत कळसा, म्हणजे काखेत कळसा.
व गावाला वळसा. आता बघा या ठिकाणी ही जी म्हण आहे, कारण काय होतं या ठिकाणी हा जो का, त्याच्यानंतर खे त, बघा का खे त, त्याच्यानंतर काय आहे त्या ठिकाणी कडसा, तर क ड सा, व आणखी काय आहे त्या ठिकाणी गा वा ला, काय आहे त्या ठिकाणी व ड सा. म्हणजे या प्रकारे बघा ही मन काय केलेली आहे त्या ठिकाणी बनलेली आहे. म्हणजे काखेत कडसा गावाला वळसा असंही लिहू शकता, किंवा हा जो व शब्द आहे तो सुद्धा तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी वापरू शकता. पण बघा हीच या काय आहे त्या ठिकाणी अक्षरापासून बनलेली योग्य मन आहे. म्हणजे काखेत कडसा गावाला वळसा. बघा परत तुम्हाला या ठिकाणी एक क्वेश्चन दिलेला आहे. आता या क्वेश्चनमध्ये काय होतंय त्या ठिकाणी, तर तुम्हाला बघा इथे सुद्धा मन तयार करायची आहे. तुम्हाला बघा या ठिकाणी मी शब्द इकडे लिहून दाखवते, कारण काहीशी शब्द इथे दिसत नाही. तर बघा पहिला जो शब्द दिलेला आहे तो काय आहे त्या ठिकाणी ग, दुसरा जो शब्द दिलेला आहे तो सुद्धा ग आहे, तिसरा शब्द काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी अ, चौथा जो शब्द आहे बघा तो असेल या ठिकाणी ख, त्याच्यानंतर पाचवा जो शब्द आहे तो आहे या ठिकाणी भी, नंतर त्या ठिकाणी मा, परत काय आहे त्या ठिकाणी रा, आणि त्या ठिकाणी काय आहे ती. बघा हे तुम्हाला असे एकंदरीत किती शब्द दिलेले आहेत त्या ठिकाणी, तर 8 शब्द दिलेले आहे. आणि या शब्दांना जोडून तुम्हाला काय करायचे, मन तयार करायचे. तसं बघा ही जी म्हण आहे ही थोडीशी काय आहे त्या ठिकाणी वेगळी आहे. म्हणजे ज्या वेळेला खूप साऱ्या म्हणी तुम्ही पाठांतर कराल तर त्यावेळेला तुम्हाला काय होईल, तर या शब्दापासून मन बनवता येईल. बघा तरी मी तुम्हाला तात्पुरती सांगत आहे की ही जी म्हण आहे ती कोणती असेल त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं आहे का. तर कदाचित होऊ शकते की तुमच्या लक्षात आलेलं नसेल. तर या ठिकाणी बघा ही जी म्हण आहे ती कोणती आहे त्या ठिकाणी, तर अतिराग आणि काय होते त्या ठिकाणी, तर भीक माग. म्हणजे काय होतंय बघा की या प्रकारची ही म्हण आहे की त्यांचं म्हणणं काय आहे की आपण काय करतो, अति जास्त राग करतो आणि त्याच्यामुळे काय होते आपल्या हातच्या गोष्टी ज्या आहे त्या ठिकाणी आपण घालवून बसतो. म्हणून काय म्हणते अतिराग भीक माग, म्हणजे आपल्या हाती आलेली जी संधी आहे ती सुद्धा आपण काय करून टाकतो त्या ठिकाणी घालवून टाकतो, आणि त्याच्यामुळे आपल्यावर काय येते त्या ठिकाणी भीक मागण्याची वेळ येते. तर विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न लक्षात आलेला असेल बघा. मी शक्यतो तुम्हाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी, कारण म्हणी जे आहे ते पाठांतर तर तुम्हालाच करावं लागणार आहे, पण पेपरमध्ये प्रश्न कशा प्रकारचे येईल ह्या प्रकारे मी तुम्हाला काय केलेलं आहे त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त काय करायचं या ठिकाणी म्हणींचा अभ्यास करायचा. कारण बघा मला असं वाटते की मराठी हा जो विषय आहे तो काय आहे त्या ठिकाणी मार्क कव्हरिंग असा सब्जेक्ट आहे, आणि जर तुम्ही या विषयाचा चांगला अभ्यास कराल, आपल्याला बघा मराठी विषयाचे एकंदरीत किती प्रश्न विचारले जाणार आहे त्या ठिकाणी 25 प्रश्न विचारले जाणार आहे. तर जर तुम्ही चांगल्यात चांगला अभ्यास केला, तुमचं पाठांतर जर खूप चांगलं असेल, मी सांगितलेल्या प्रश्नांचा जर तुम्ही त्या पद्धतीने सराव केला तर नक्कीच तुम्हाला 25 पैकी त्या ठिकाणी 22-23 प्रश्न तर आरामात बरोबर येतील, आणि अशामुळे काय होईल त्या ठिकाणी तर तुमचा स्कोअर वाढायला मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल असं मला वाटते. बघा मी काही परत तुम्हाला काय करत आहे त्या ठिकाणी, तर ज्या बोलीभाषेतल्या दररोजच्या वापरातल्या म्हणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करत आहे प्रोव्हाइड करत आहे. बघा काय म्हणत आहे की अळला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजे एखाद्या वेळेला काय होते त्या ठिकाणी की बुद्धिमान माणसांनाही अडचणीच्या वेळे बिनडोक माणसाची काय होते त्या ठिकाणी विनवणी करावी लागते. येते ना कधी कधी आपल्यावर पण वेळ की आपल्याला नाईलाज होतो, कधी कधी काय होते की बिनडोक लोक जरी असले तरी पण त्याचं आपल्याला काम पडते. मग अशा वेळेला बघा आपल्याला काय करावं लागते, त्याची विनवणी करावं लागते, त्यांच्याकडून काम साधून घ्यावं लागते. मग अशा वेळेला त्याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी, तर अळला हरी आणि गाढवाचे काय करतात त्या ठिकाणी पायधरी. पुढे बघा या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय दिसतंय की अपापाचा माल गपापा. म्हणजे काय म्हटलेलं आहे की चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती ही लगेच नष्ट होते. म्हणजे बघा आपल्याला जर काय करायचं आहे, संपत्ती मिळवायची आहे, तर आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी स्वतः मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, आणि काय केलं पाहिजे त्या ठिकाणी पैसा जमा केला पाहिजे. जर चुकीच्या मार्गाने जर आपण संपत्ती गोळा करतो तर ती काय होणार आहे, एका ना एका दिवस नष्ट होणारच आहे. मग अशा वेळेला काय म्हटलं जाते, अपापाचा माल गपापा. इथे ही म्हणता आपण याच्या पूर्वी पण वाचलेली आहे की आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजे काय करायचं बघा की पहिले पोट आणि नंतर देवधर्म. कोणतेही काम करत असताना काय होणार नाही, जोपर्यंत आपल्या पोटामध्ये अन्न राहणार नाही तोपर्यंत ताकदही राहणार नाही, आणि काय होणार नाही त्या ठिकाणी ते काम जे आहे ते ज्या पद्धतीने परिपूर्ण व्हायला पाहिजे ते तसंही होणार नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की आधी पोटोबा मग विठोबा. परत बघा आपल्याला इथे आपलेच दात आपले चोट, की आपल्याच जवळच्या माणसाने चूक केल्यावर आपलीच गोची होते. म्हणजे कधी कधी काय होतं की काही लोक असतात ना की दुसऱ्याला उपदेश करत फिरतात,
परंतु कधी कधी काय होते की त्यांचाच मुलगा हा वाईट प्रवृत्तीचा निघतो. मग अशा वेळेला बघा की आपलेच दात आणि आपलेच ओठ, की आपण काय करतो त्या ठिकाणी दुसऱ्यांना समजावलं जातो, पण काय होते त्या ठिकाणी चूक आपल्याकडूनच झालेली असते. परत बघा आयते बिळावर नागोबा, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की कधी कधी अशी परिस्थिती खूपदा येते बरं, की काय होते की आयत्या बिळावर नागोबा. काय माहिती आहे ना तुम्हाला की जे बीड असतं ते कोण बांधत असते, त्या ठिकाणी बीड झालं किंवा मग ते वारूळ झालं, हे काय करतात त्या ठिकाणी मुंग्या वगैरे त्या ठिकाणी बांधत असतात. पण काय करतो हा नागोबा आयता येतो आणि तो त्या घरामध्ये राहायला लागतो. मग अशी कंडिशन येत असते ना की काय होते या ठिकाणी बघा की एकाने काम केले मात्र लाभ त्याने काय केला त्या ठिकाणी दुसऱ्यानेच घेतला. मग अशा वेळेला काय म्हणतो त्या ठिकाणी आयत्या बिळावर नागोबा. पुन्हा इथे काय म्हटलेलं आहे, आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळा. म्हणजे काय म्हणणं आहे बघा की मागितली एक गोष्ट पण मिळाले भरपूर. कधी कधी काय होतं बघा की आपल्याला अपेक्षा नसताना सुद्धा आपला कधी कधी भरपूरसा असा फायदा होऊन जातो. म्हणजे मग काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळा. कधी कधी अपेक्षा नसताना सुद्धा आपल्याला काय होते त्या ठिकाणी कधी कधी खूप असा लाभ होऊन जातो. पुन्हा बघा अंथरूण पाहून पाय पसरवावे, ही तर खूप चांगली म्हण आहे बाळांनो. कधी कधी काय होते माहिती आहे का या ठिकाणी की लोक काय करतात आपल्या ऐपतीपेक्षा खूप जास्त खर्च करतात आणि ही प्रवृत्ती मुळातच चांगली नाही. आपण आपल्या घरची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून आपल्याजवळ असलेला पैसा याची बचत पण करायला पाहिजे आणि आवश्यक त्या गोष्टीमध्ये खर्च पण करायला पाहिजे. पण काही लोक अतिशहाणे ते काय करतात त्या ठिकाणी की आपल्याजवळ असणाऱ्या पैशांपेक्षा अति जास्त काय करतात त्या ठिकाणी खर्च करून घेतात किंवा आपली वाहवाही दाखवून देतात. पण असं करणं चुकीचं आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे की तुम्ही पुढे संकटात पडू नये म्हणून त्या ठिकाणी अंतरून पाहून पाय पसरवावे. म्हणजे आपली ऐपत पाहूनच काय केलं पाहिजे त्या ठिकाणी आपण जगामध्ये वागलो पाहिजे. आणखी काय दिलेलं आहे त्या ठिकाणी उथळ पाण्याला खडखडाट पाड, म्हणजे अंगी गुण थोडासा पण बडई खूप मारणे. आपल्याला माहिती आहे आपल्या मित्रमंडळीतही असं होत राहते की ज्या लोकांमध्ये खरंच खूप टॅलेंट असतात बघत ते लोक तर शांत असतात, पण एखाद्याने थोडे जरी चांगलं काम केलं किंवा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये एखाद्या वेळेला नंबर येऊन गेला की तो काय करत फिरतो आपल्या त्या ठिकाणी बड्या मारत फिरतो. म्हणून मग काय म्हटलेलं आहे उथळ पाण्याला खडखडाट फाड. हे लक्षात येत असेल तुम्हाला बघा या प्रकारे तुम्हाला अर्थ आणि म्हणी ह्या दोघांचा अभ्यास करायचा आहे. उचलली जीभ लावली टाळांना. आता विचार न करता बोलणे, म्हणजे कधी कधी काय होते माहिती आहे का काही काही लोक असतातच अशी की त्यांना काय असते त्या ठिकाणी फक्त बोलत सुटण्याची सवय असते. मग कोणती परिस्थिती आहे मग त्या परिस्थितीत काय चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा न विचार करता ते लोक बोलत सुटतात. मग त्यावेळेला काय म्हटलं जाते की उचलली जीभ लावली टाळायला. पण हे असं करणं चांगलं आहे का नाही, म्हणजे आपण कधी काय करायचं बोलण्याच्या पूर्वी विचार करणं गरजेचं असतं. आता बघा पुन्हा एक दिलेलं आहे की एक ना धड भार भार चिंध्या. आपण मगाशी सोडवत असताना हे आलं होतं ना की आपण काय करतो एक साथ 4 कामं घेऊन घेतो आणि कोणतंच काम परिपूर्ण होत नाही. म्हणजे एकाच वेळी अनेक कामे केल्याने सर्व कामे काय होतात त्या ठिकाणी अर्धवट राहतात. पुढे बघा ऐकावे जनाचे करावे मनाचे. काय म्हटलेलं आहे की जगाचे ऐकून घ्यावे पण मनाला जे योग्य वाटते ते करावे. कारण जगामध्ये आपल्याला सल्ला देणारी भरपूरशी लोक मिळतात, परंतु काय करायचं आपल्याला ऐकायचं सगळ्यांचं, पण आपल्याला शेवटी जे बरं वाटतं तेच काय करायचं आपण त्या ठिकाणी करायचं. पुन्हा काय दिलेलं आहे की काना मागून आली आणि तिखट झाली. बघा ही मन थोडीशी वेगळी आहे. काय म्हणते की एखाद्या गोष्टीत मागून येणे आणि श्रेष्ठ होणे. कधी कधी काय होते की एखादी गोष्ट ही काय होते त्या ठिकाणी नंतरून येते पण तीच काय होऊन जाते त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरते किंवा त्याचंच काय होतात त्या ठिकाणी वाहवाही केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला हे सगळं लक्षात आलेलं असेल. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की मराठी हा विषय खूप सोपा आणि खूप चांगला आहे. फक्त त्याला तुम्हाला काय करायचं आहे योग्य पद्धतीने समजून घेणे आणि योग्य पद्धतीने अभ्यास करण्याचं गरज आहे. मराठी विषयासाठी काय करा एक वेगळं बुक तयार करा आणि त्या ठिकाणी शब्दसंपत्ती या टॉपिकला खूप जास्त वेटेज दिलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे दररोजचे त्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द मी तर तुम्हाला सगळं समजावून सांगणारच आहे. मग दररोजच्या 5 म्हणी लिहत जायच्या आणि ते पाठांतर करत जायचं आणि अशा प्रकारे जर तुम्ही या ठिकाणी खेळत खेळत लाडीगोडीने जर मराठीचा विषयाचा अभ्यास कराल तर नक्कीच ते तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी सोपं जाईल. आणि मी आहेच ना तुमच्या मदतीला. नक्कीच मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने अभ्यास करा. विषय हा तुमच्यासाठी काय बनेल त्या ठिकाणी सोपा बनेल. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर काय करायचं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय करायचा आहे त्या ठिकाणी शेअर करायचा आहे. आणि आमच्या ॲपला काय करा त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी डाउनलोड करा. परत आम्ही जो कोर्स लॉन्च केलेला आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला 4ही विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून देण्याची आम्ही काय करतो त्या ठिकाणी गॅरंटी घेत आहोत. तर त्यामुळे बघा सगळ्या जणांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करून आमचा कोर्स काय करायचा आहे त्या ठिकाणी परचेस करायचा आहे. तर धन्यवाद.